आकुर्डी केंद्र. आकुर्डी केंद्रामध्ये आलो होतो मम्मीला सोडायला. चला कारण इथं शॉपला जाऊ डायरेक्टली. कालचं तर काय पेंडिंग जी कामं होती कालचं हां ते कंप्लीट केलेलं आहे. सो यशचं आता आज इनवॉइस करायचं आहे. त्यांची गाडी कधी येते बघू, त्यानंतर मग त्याच्यामध्ये पाठवून देऊ मग मटेरियल. आणि बाकीचे अजून काय कामं असतील त्यांचं लाईनअप करूया. चला भेटूया शॉपवर. आलो शॉपला. हॅलो. चला ओपन करू. वाजलेत 8. आलो शॉपला. बघायचं थोडंसं मशीन वगैरे जरा बाहेर घेऊ, साफसफाई जरा करू, हे जरा व्यवस्थित जरा लाईनअप करू, मशीन्स ऑन करून घेऊ. आणि त्यानंतरचं काय काय पेंडिंग काम आहेत काय नाहीत त्याच्यानुसार जरा करूया. कोणतं रिपेअरिंग करायचं काय नाही बघूया. अनविनचा डेवॉल 4 इंची 349 नंबर जॉब नंबर 1 बघायचा आहे आपल्याला. आणि 351 to 355 हे सगळेच करायचे आहेत. अनविन इंजिनिअरिंग. ओके. सो जॉब नंबर 349, 351 to 355 ते घ्यायचे सगळे इथं आहे. 354 वगैरे 349 कोणता आहे? हां 349 हा आहे. हा आहे 349. त्याला काय झालं एकदा चेक करतो. आताच कॉफी ब्रेक झाला आहे. कॉफी घेऊन नंतर मग पुढची कामं अजून करायची. मध्ये अनविनचे 2 ग्राइंडर झालेले आहेत. एक घेऊन पण गेलेत. आता बाहेर जाय ते मेन म्हणजे मोटर खोलायची. मी मोटर खोलणार आहे आणि पप्पा गुरुकृपाचे आय थिंक ग्राइंडर्स ते घेणार आहे. नाही अनविनचे काही शिल्लक राहील ते घेऊन ते करून नंतर मग अजून गुरुकृपाचे करणार आहे. चलो. पप्पाने आता 366 जॉब नंबर घेतलेला आहे. कोणाचा आहे ग्राइंडर? गुरुकृपा. जय हो गुरुकृपा. जय श्रीराम. जय श्रीराम. आणि मी बाहेर आता मोटर खोलतो. आपलं बेंच ग्राइंडर आहे. क्या बात है. सही. ब्लॉगर टू ब्लॉगर आहे. तू पण चालू केलं का? हा मग आता काय करणार? इन्स्पिरेशन घ्यायला नको का? आता खरं नाही. आता खरं नाही. आता पोर्शे आणणार. तुझ्या डिफेंडर नंतरच येणार आहे. तरी पण डिपेंडर नाही येतो. आपली माहिती काय आलंय? नाही मग कधी हॅमर नंतर सांगू जरा स्केल झालं. हा आता सांगितलं मग आपल्याला ऍड करतील ऑलरेडी काय तेच सांगत होतात आता आमच्या ऑडियन्सला काय करायला चाललंय बाहेर. तिथं पुढं हे काय इथं मोटर किती ब्लॉग बनवला आतापर्यंत? दुसरा आहे हा. अजून पहिला चाललं चहा प्यायला आम्ही दोघं पण. एक पॉईंट नेहमीच्या याच्यामध्ये ऍड झाला. चालायचं. चलो गाडी तुझी तुमची गाडी घेऊन जातो.
वैभव चलो शेठ. बोला. चला 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 चला. काही मोटर खोलायची आता. हा स्विच नवीन लावला होता. मोटरमध्येच प्रॉब्लेम आहे. ज्यांनी आणली होती मोटर त्यांनी मोटरचा प्रॉब्लेम आहे ते सांगितलंच नाही. काय सांगितलं फक्त की स्विच गेलाय आणि स्विच तुम्ही बदला. स्विच बदलला. स्विच बदलल्यानंतर चालू करून बघतो तर मोटरच चालू होत नाही. काय बघितलं त्यावेळेला प्रॉब्लेम तर मेन मोटरचं वाइंडिंगच गेलेलं आहे. काय लोक असं का करतात काय माहिती. मुद्दामून पहिलं सांगतच नाहीत की मोटरमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा काय नाही. स्विच बदलला सगळं झालं. लास्ट फायनल ट्रायला गेलो त्यावेळेला सांगतात चेक करून बघा. चेक करून बघितलं त्यावेळेला तर मोटरच नाही चालू. क्या आता बरं. आणि आल्यानंतर सांगितलं नाही की बाबा नाही का त्यावेळेला चेक आम्ही करतो. नाही नका तुम्ही डायरेक्ट फक्त स्विच बदला. स्विचच गेलाय. काय आता ठीक आहे. आता काय आता परत खोलायची. आता खोलून डबल कुटाणा. चला खोलतो. खोलली. वा 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 पुरस्कारच द्यावा यांना. ही अशी मोटर आहे आणि आपल्याला काय सांगितलं होतं स्विच फक्त बदला. पार जळून त्याचा एक वाइंडिंग हां एक वाइंडिंग पूर्ण जळालं आहे. सिंगल फेजिंग हां मग तेच झाले ना. ते स्विच गेला सिंगल फेजिंग झालं. पण त्यांनी त्याच्या पुढचं काय झालं ते नाही सांगितलं. फक्त स्विच गेला एवढंच सांगितलं. तर आता हे आहे वाइंडिंग करायला लागणार आहे. इथून दिसू शकतो व्यवस्थित. हे पण निघून जाईल. खालून 2 बोल्ट काढले की हे पूर्ण बोल अख्खा निघून जाईल. पाठवूया वाइंडिंगला. हां पहिला त्यांना सांगावं लागेल. कॉल करूया त्यांना. बोलतो बाकी गुरुकृपाचं किती एक झालाय ना. गुरुकृपाचा एक झालाय का. हा एक झालाय. हे इकडं अजून करतायत. ठीक आहे चला.
हे गुरुकृपाचे 4 ग्राइंडर. तर आजची कामं झालेली आहेत. आज जे काय प्लॅन्ड होते ते तर झालेले आहेत. बाहेर तो एक बेंच ग्राइंडर होता, तो खोलून वाइंडिंगला दिलेला आहे. बाकी अनविनचे जे काही अर्जंट होते ते ग्राइंडर्स दिलेले आहेत. गुरुकृपाचे पण झालेले. ओके, मीन्स आजचा जो डे प्लॅन होता केलेला तो आज झाला आहे. डन. होप्स की डेली असेच सगळी कामं होऊन जातील. आणि हा हे सांगायचं राहिलं, सुयशचे ग्राइंडर पण पॅक केलेले आहेत. आज गाडी यायची होती पण ती आलेली नाही. अरे याच्यात हे बॉक्स कसले बदले पॅकिंगला? नाही पण नका पाठवू, नका देऊ तसं. रिकाम्या बॉक्स नका पाठवू. ठीक आहे ना, तरी पण नका. ते इनवॉइस टाकलेलं आहे पण त्याच्यात. नाही काय नाही, ते गाडीमध्येच जातं आहे बॉक्स, त्यामुळं तिथं तसं काय अडचण नाही आहे. ते बॉक्स खाली ठेवून टाकलं तरी काय अडचण नाही. हां बस झालं एवढं. सकाळी फक्त पॅक करून टाकू. गाडीवाल्याशी बोलणं झालं आहे माझं तसं, टेम्पोवाल्याशी. तो येणार आहे. ते हे पहिल्यांदा. चालेल, चला निघूया मग. निघायचं का?